मित्रांनो, ब्लॉग तर खूप चांगले होत आहेत, मजा येते, विजिट खूप चांगली होते, चाललो आहे भरपूर आणि मस्ट विजिट प्लेस आहे ही खरंच. म्हणजे प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला जस्ट शॉर्टमध्ये सांगतो की लोक जर म्हणाला तर व्हेरी काइंड इन नेचर. देशाचं डिसिप्लिन तोडफोड, डेव्हलपमेंट तोडफोड, म्हणजे त्याला बीटच नाही करू शकत. त्याच्यानंतर स्वच्छता हा एक भाग आहे देशाचा, तो प्रत्येकाने, म्हणजे तो आपण कुठच्या राजकारण्यांवरती कोणावर जोडून उपयोग नाही, ती आपली जिम्मेदारी आहे. कारण की कचरा असा आपोआप तयार होत नसतो, तो आपणच फेकतो. तर आपण सुद्धा आपला परिसर स्वच्छ ठेवू शकतो ज्या रीतीने यांचे आहेत. यांचं म्हणजे तुम्ही लिटरली बिलीव्ह करा, तुम्ही झोपू शकता रोड्सवर, एवढी स्वच्छता आहे. म्हणजे हे लोक त्या लेवलचं नक्कीच काही लोक घाण करत असतील, पण जेवढं मी बघितलं 99% म्हणजे स्वच्छता नेक्स्ट लेवलची आहे. हे झाले प्लस पॉईंट. नेगेटिव्ह पॉईंटमध्ये मला दिसलं की सगळे स्मोकिंगच करतात. म्हणजे लहानातले लहान मुलंसुद्धा मला स्मोकिंग करताना इथे दिसली. म्हणजे ते का माहीत नाही. आणि असं म्हणतात की पुतीन जेव्हा आला सत्तेवर तेव्हापासून त्याने भरपूर चेंजेस केले. इकडे कल्चर्ड वातावरण आहे, इकडे फॅमिली बॉन्डिंग वाढली लोकांची. तर माझ्यावर जितकी लोक मी अनुभवली ती मॅक्सिमम लोकांचं डिवोर्स झालं आहे. आणि काय म्हणजे रशियन्सबद्दल मी सांगतो आहे, म्हणजे ते नाही कळत मला ते काय आहे, म्हणजे त्यांचं कल्चर काय आहे एक्झॅक्टली. बाकी ओव्हरऑल गोष्टी खूप चांगल्या आहेत, लोक मेहनती आहेत. ज्या हॉस्टेलमध्ये मी राहायला होतो तिथे सगळ्या एजची लोकं होती, सगळ्या एजची. म्हणजे 18-19 वर्षापासून चायनीज मुली वगैरे इथे आल्या आहेत रशियन शिकायला, त्या मुली होत्या. कार्पेंटर राहत होते, काही सोल्जर्स होते. माहीत नाही म्हणजे ते कसं काय, मे बी त्यांची पोस्टिंग इथे झाली म्हणून त्यांना दिला, की त्यांचे स्वतःचे आहेत की नाही आहे जागा, की मॉस्कोमध्ये आले म्हणून एक रात्र इथे राहतो मग मी माझ्या आर्मीच्या क्वार्टर्समध्ये जातो, काहीच आयडिया नाही. तर हे ओव्हरऑल गोष्टी आहेत. आणि तुमच्याशिवाय बोलायला कोण नाही, आणि ते सिगारेटचा त्रास व्हायला लागला मला. जागा बघावी लागेल कुठेतरी दुसरीकडे. ठीक आहे, चालूया आपण. माझ्या पाठी पाहता तो जोकर आहे जो एका व्हीलवर दिसतोय. हे सगळं ओव्हरऑल गोष्टी आहेत इकडे. मित्रांनो, चांगलं सनलाईट आहे आज, वेदर मस्त आहे, 23 डिग्री टेम्परेचर आहे आणि छान वाटतं. आपण पुढच्या एका गार्डनमध्ये जाऊ आणि तिथे पाहू कसं आपल्याला बसायला मिळते आहे नाही मिळत आहे. ओव्हरऑल गोष्टी खूप छान आहेत. बघा ना, बिल्डिंग काय आहेत, त्यांची स्ट्रक्चर, त्यांची पानं, फुलं, व्हायला काय. फक्त कल्चरमध्ये गडबड गेली आहे लोकांनी थोडीशी, की लहान मुलं पण सिगारेट ओढत आहेत, काही करत आहेत, ड्रिंक्स घेत आहेत. ते होता का मला. आणि बाकी हे बघा, ते सुंदर असं पार्क उभं केलं आहे, जरा बशी आहे ते. शांतता आहे भयानक. मित्रांनो, अख्ख्या मॉस्कोमध्ये तुम्हाला असे भटकते कुत्रे आणि भटकत्या मांजरी नाही दिसणार, मी नाही पाहिलं. कोणाला अनुभव असेल तर प्लीज सांगा, म्हणजे मला अजून दिसलं नाही मॉस्कोमध्ये. मी भरपूर एक्सप्लोअर केलं चालत, त्यामुळे मला काही दिसलेलं नाही. अच्छा, हे तुम्हाला मी सांगितलं आहे टॉयलेट्स आहेत. तुम्ही पार्कामध्ये येता, असं लघुशंका करायची वाटली तर 50 रुपये भरा, कॅश भरा, किंवा विदाऊट पैसे टाकल्याशिवाय तुमचं दरवाजे उघडणार नाही. अलिबाबाची गुफा आहे. सो ही अशी आहे सिटी. या सिटीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं. काही फीचर्स आहे, गाड्या रिपीटच होत नाहीत. मला तर एकदम सरप्रायझिंग वाटते यार. म्हणजे युरोपमध्ये आहे म्हणजे
कल्चर नाही काय कसं काय, बट आहे. आता हे सिग्नल बघा, त्या गाड्या जात आहेत, लोक पण शिस्तीने उभे नाही करणार क्रॉस. आणि खासियत आहे जर डिसिप्लिन आहे ना, ते कल्चरमध्येच आहे की आपल्याला क्रॉस करायचं नाही. सिग्नल चालू झाला, आता हे थोडंसं उल्लंघन केलं आहे लेडीने. हां, तिचं सिग्नल चालू झालं आहे, तिने पायवर, शी वॉज राईट. तर हे असं आहे, सगळीकडून चालणार. मग सगळ्या गाड्या थांबणार. बघा इकडे पण चालू झालं आहे, इकडे लोक चालत आहेत, इकडनं आता गाडी निघेल ना, टाईम आला की चाललो. गाड्या पण निघायला सुरू करतात आणि गाड्या व्यवस्थित पार्क असतात, पुढे मस्ती करत नाही. हाच तो रस्ता आहे, त्याला बोलशॉय स्ट्रीट म्हणतात, माहीत नाही काय म्हणतात, बट इकडनं माझं हॉस्टेल जवळ आहे, हार्डली 200-300 मीटरवर आहे. वॉकिंग भरपूर होतं याच्यामुळे. आणि फिरणार काय, घाण नाही आहे, धूळ नाही आहे, लोक चालणार. आपल्याकडे तसं नाही आहे. फुटपाथवर तुम्ही पाहाल भरपूर सिटीजमध्ये, म्हणजे मुंबईच्याच सांगतो मी, भरपूर ठिकाणी तुम्हाला फुटपाथ चालायला नाही आहे, लोक रस्त्यावर चालतात. मग होतात ॲक्सिडेंट्स. मग ॲक्सिडेंट झालं की लोकांची जबाब, लोक म्हणतात की अरे यार हा चुकला, हा कशाला चालला रस्त्यावर, याने नाही चालायला पाहिजे होतं. अरे विचारायला फुटपाथात ठेवलं नाही सरकारने, आणि सरकार जे BMC ऑथॉरिटी आहे त्यांच्या मेहरबानीने फुटपाथवरती दुकान आहेत. आता हायकोर्टाने जजमेंट दिलं एक पवईच्या केसमध्ये, एक ॲक्सिडेंट झाल्यामुळे, की जितके पण वॉर्ड ऑफिसर त्यांच्यावरती ॲक्शन घ्या. किती लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन आली आहे मला माहीत नाही, पण मी ती वाचली, तुमच्यापर्यंत पोचवतो की फुटपाथवर तुम्ही दुकानं नका लावू, ऑफिशियली घ्या, प्रॉपर बिझनेस करा, पैसे कमवा, पण रूल्स फॉलो करा. देशाचे नियम आहेत. आता त्या लोकांची पण चुकी नाही. जर BMC ऑथॉरिटी स्ट्रिक्ट राहील, नाही तुला अलाउडच नाही आहे, तर कदाचित असं काही घडणार नाही. तर आता आपलेच जात आपले ओठ, असं आहे. सो थोडं नाही, मजा येते, वॉक चांगला होतो आहे. मित्रांनो, हे सगळी घरं आहेत, लोक राहतात आणि एकदम पॅकमध्ये राहतात. आपल्याला हल्ला गुल्ला नाही, एकदम चॉलमध्ये पण असतो किंवा फ्लॅट्समध्ये पण आपला तेवढं दिसतं की ते राहतो आहे माणूस. इथे तसं नाही आहे. मे बी थंडावा असल्या कारणाने, माहीत नाही काय, पण आहे. आणि मेडिकल शॉप्स हे भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर आहेत. म्हणजे प्रत्येक 300-400 मीटरला एक मेडिकल शॉप आहे. भारतात आहेत नक्कीच, पण 12 करोडच्या पॉप्युलेशनसाठी एवढे मेडिकल शॉप्स, एवढे मेडिकल शॉप्स खूप आहे. प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे नुसतं मी 12 करोड पूर्ण रशियाचं पॉप्युलेशन सांगितलं तुम्हाला, बट जागोजागी आहे. तर हे आहे रशिया, मॉस्को. जर मॉस्को सारखी सिटी बाकी कंट्री साईड आहे, पण ठीक आहे. आता या फुटपाथवर या लोकांनी ठेवलं गाडीचं काम चालू आहे, पण गाड्या अशा जाणार नाही, अशाच जाणार नाहीत, म्हणजे कोणाला हर्ट करून. हॉर्न्स ऐकायला येणार नाही तुम्हाला अजिबात. ही पेंटिंग चालू आहे, पूर्ण पेंटिंग करतो आहे, छान आहे. मेहनती लोक आहेत. पुतीन साहेबांनी सगळ्यांना लावलाय कामावर. इथे जवळजवळ 12 भाषा आहेत. 12 भाषा लोक बोलतात. जसं भारतामध्ये 30 भाषा आहेत. भारतामध्ये 30 भाषा आहेत, पण महाराष्ट्रात 64 भाषा आहेत. आई शपथ, म्हणजे काय बोलावं. मराठी भाषा तर मेन आहे, त्याच्या 64 पोट भाषा, पोट जाती त्याच्या पोट भाषा.
मॉस्को सिटी वॉक तुम्हाला कसा वाटतोय हे तुम्ही नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि इच्छा असेल तर सबस्क्राईब करा. असेच व्लॉग्स मी घेऊन येत जाईन आता फ्युचरमध्ये की जेणेकरून तुम्ही ते पाहाल. तुम्ही याल तर तुम्ही ते व्हिडिओ बघून याल तर तुम्हाला जास्त आयडिया येईल. खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं हे आणि हेल्प होतं त्याच्याने. काल मित्रांनो इथे काम चालू होतं, आज हे काम संपलेलं आहे. हा रोड पूर्ण व्यवस्थित बनवलं. तुम्ही जर पाहाल ना खूप चांगलं डांबरीकरण केलं. अच्छा बाय द वे यांचे जे रस्ते आहेत हे डांबराचे पण आहेत आणि ह्याच्यामध्ये सिमेंटसुद्धा आहे. तर यामुळे गाडीला चांगला ब्रेकही लागतो, स्किट होत नाही गाडी. बाईक्स पण स्किट नाही. हां बट येस तुम्ही अशा फुटपाथवर चालवाल तर ते स्किट होईलच, बट अदरवाईज स्किट नाही होत. एक चांगल्या क्वालिटीचे रस्ते बांधतात एवढं जेणेकरून ते वर्षानुवर्ष राहतात. असं नाही आपल्याकडे की दरवर्षी हे काम ते काम, नवीन कॉन्ट्रॅक्ट चालू राहणार. बाकी अशा देशांकडून आपण घ्यायला पाहिजे. जे घ्यायचं आहे ते घ्यायला पाहिजे, जे नाही घ्यायचं आहे ते सोडून द्यायचं. आपल्याला चांगलं वाईट कळतं.